कोथिंबीर, भेळसाठी काय काय साहित्य लागतं? टोमॅटो, कांदा, त्यानंतर कोथिंबीर. गुळाचं पाणी तयार करण्यासाठी ही चिंच घेतली आहे. त्यानंतर भेळला चांगली चव जरा जास्त येण्यासाठी पातीचा कांदा आणलेला आहे. त्यानंतर चिरमुरे, मीठ, चवीसाठी मीठ आणि फरसाण, चिवडा, हे सर्व साहित्य आपल्याला भेळ तयार करण्यासाठी लागणार आहे. तर याच्यासाठी आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे. कांदा टाकल्यानंतर आता हा बारीक चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये मिक्स करणार आहे. एकत्र सगळ्या याच्यामध्ये चिरमुऱ्यामध्ये मिक्स करणार आहे. याच्यामध्ये पूर्ण खालीपर्यंत हलवायचे, तेव्हा ते खालच्या चिरमुरे वर येऊन सगळीकडे मिक्स होणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मध्ये आता आपण गूळ आणि चिंच भिजवून त्याची चिंचेची चटणी तयार केली. चिंचेचं पाणी ते आपण याच्यामध्ये ओतणार आहे. याच्यामुळे भेळला छान टेस्ट येते. चांगलं याच्यामध्ये चिवडा, फरसाण टाकायचा आहे. चिवडा टाकल्यानंतर परत ते सगळीकडे मिक्स करून घ्यायचंय. टेस्ट वाढण्यासाठी त्याच्यामध्ये आणि काय करणार आहे आपण? लिंबू पिळणार आहे. काय करणार आहे? तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये सजावटीसाठी काय टाकणार? सांगितण्यासाठी काय टाकणार आहे? बारीक चिरलेली कोथिंबीर. व्यवस्थित हे करायचं. आपली भेळ तयार झालेली आहे. तर अशीच भेळ तुम्ही एकदा घरी बनवून खाणार का नाही? नक्की बनवून खायची.